मित्रांनो, 1 फेब्रुवारी रोजी भारताचा 2026-27चा युनियन बजेट सादर झाल्यानंतर क्रिप्टो इन्व्हेस्टरला दररोज ₹200 पेनल्टी आणि ₹50,000चा दंड लागणार अशा प्रकारच्या अफवा युट्यूब आणि इंस्टाग्रामवर पसरवल्या जात आहेत. त्यामुळे इन्व्हेस्टरच्या मनात क्रिप्टोबद्दल भीती आणि गैरसमज निर्माण होतोय. या अफवांमागचं खरं सत्य काय? बजेटमध्ये क्रिप्टो संबंधित नियम खरंच बदलले आहेत का? याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आणि तुमचा गैरसमज नक्कीच दूर करणार. पण त्याआधी या व्हिडिओला लाईक करा आणि मी सांगितलेली माहिती आवडली तर तुमच्या क्रिप्टो इन्व्हेस्टर मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, 2026-27च्या बजेटमध्ये सर्व क्रिप्टो इन्व्हेस्टर्सला अपेक्षा होती की यावर्षी तरी क्रिप्टोवरील फ्लॅट 30% टॅक्स आणि 1% TDS या टॅक्स स्ट्रक्चरमध्ये बदल होतील. मात्र सरकारने क्रिप्टोमधील रिटेल इन्व्हेस्टरसाठी कोणतेही टॅक्स नियम बदललेले नाहीयेत. पण क्रिप्टो एक्सचेंजेस आणि प्लॅटफॉर्मसाठी कंप्लायन्स संदर्भात 3 नवीन आणि कडक नियम लागू करण्यात आले आहेत. आता हे 3 नियम कोणते आहेत हे मी तुम्हाला सांगतो. जर क्रिप्टो एक्सचेंजने क्रिप्टो ट्रान्झॅक्शन रिपोर्ट वेळेवर सादर केला नाही तर रिपोर्ट दाखल करेपर्यंत ₹200 प्रति दिवस पेनल्टी एक्सचेंजेसला लागणार आहे. जर एक्सचेंजने चुकीची किंवा अपूर्ण माहिती सादर केली तर ₹50,000ची फ्लॅट पेनल्टी एक्सचेंजेसवर आकारली जाणार आहे. चुका निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्या दुरुस्त केल्या नाहीत तर पेनल्टी वाढतच जाईल जोपर्यंत माहिती अचूक केली जात नाही किंवा दुरुस्त केली जात नाही तोपर्यंत. आणि हे सर्व नियम 1 एप्रिल 2026 पासून एक्सचेंजेससाठी लागू होणार आहेत. म्हणजेच क्रिप्टोमधील रिटेल इन्व्हेस्टरसाठी सरकारने काही नियम बदललेले नाहीयेत, फक्त क्रिप्टो एक्सचेंजेससाठी वेगळे नियम बनवलेले आहेत. म्हणजेच सरकार क्रिप्टोवर बंदी आणत नाहीये पण कंट्रोल आणि ट्रान्सपरन्सी वाढवत आहे. मित्रांनो, मी सांगितलेली माहिती ऐकल्यावर क्रिप्टो टॅक्स संदर्भात तुमचा गैरसमज दूर झाला का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि क्रिप्टो मार्केटबद्दल असेच महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट अपडेट मिळवण्यासाठी क्रिप्टो क्रांती चॅनलला सबस्क्राईब करा.